नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. कंबाईनचे शेवटचे 10 ते 12 दिवस बाकी आहे आणि काही मुलांचं करंट अफेअर्सचा अभ्यास झालेला नाही. मुलांचे मेसेज येत आहे, सर PDF द्या वगैरे वगैरे. त्याच्यासाठी हा त्यांच्यासाठी व्हिडिओ. ज्या मुलांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तोच रिवाईज करायचा आहे, नवीन गोष्टी करायच्या नाही. पण ज्यांचा करंटचा अभ्यास झालेला नाही त्यांच्यासाठी आपली करंट अफेअर्सची जी बॅच आहे ती आपण ह्यावेळी डायरेक्ट PDF स्वरूपामध्ये देतोय, वर्कबुक फॉर्मॅटमध्ये देत नाही. कारण मागची बॅच आपण वर्कबुक फॉर्मॅटमध्ये दिली होती. त्याच्यामध्ये आपण 15 महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केलं होतं. किती दिवस, किती पेजेसमध्ये? 150 पेजेसमध्ये, म्हणजे पाठपोट फक्त 75 पेजेस होते ते. ठीक आहे, 75 पेजेसमध्ये आपण हे करंट अफेअर्स कव्हर केलं होतं आणि राज्यसेवेला त्याच्यामधले 13 क्वेश्चन आलेले होते. ठीक आहे, म्हणजे आपण कमीत कमी देण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी गरजेच्या आहे परीक्षेच्या दृष्टीने त्या दिल्या जातात. ठीक आहे, आता जी कंबाईन आहे, येणारी कंबाईन आहे, त्याच्यासाठी जी आपली नोट्स आहे ती ही सुपर 200ची नोट्स आहे. बघा मित्रांनो, या सुपर 200च्या नोट्समध्ये आपण जवळजवळ 60 पेजेसमध्ये 11 महिन्याचं करंट अफेअर्स केले आहे, जानेवारी टू नोव्हेंबर 2024. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मागची जी PDF आहे, ह्या बॅचमध्ये मागची PDF पण टाकलेली आहे आपण. ओके, ती PDF पण तुम्ही वाचू शकता. वरवर वाचायला गेले तुम्ही 2-3 दिवसामध्ये व्यवस्थित दोन्ही PDF वाचून रिवाईज करू शकता, एवढ्या शॉर्टमध्ये दिलेलं आहे. कशा पद्धतीने ती PDF असणार बघा, तुम्हाला दाखवून देतो एकदा. हे बघा, हे आपली सुपर 200ची हे टॉपिक आहे, कोणते कोणते महत्त्वाचे टॉपिक. हे पेज नंबर तुम्हाला दिसता इथं. ठीक आहे, एकदम सुटसुटीत पद्धतीने कव्हर केलेलं आहे आपण. हे बघा, अशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला जास्त वाचायला पण वेळ लागणार नाही, महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कळून जातील. आणि प्रत्येक टॉपिकच्या शेवटी आपण काय दिलेलं आहे, वन लाईनर दिलेले आहे. आता बघा, काही टॉपिक जे असतात, तुम्ही जे इयरबुक वाचता त्याच्यामध्ये एखादा टॉपिक अर्धा पानाचा दिलेला असतो, पण त्याच्यातली एकच ओळीवर क्वेश्चन कोणता तरी विचारला जातो, महत्त्वाची एकच ओळ असते त्याच्यासाठी. मग ते अर्ध्या पानाचे जे नोट्स आहे ते आपण अशा एक ओळीमध्ये कव्हर करून दिले आहे बघा. ठीक आहे, वन लाईनर कशा दिले. आता तामिळनाडू या राज्याच्या विधानसभेने केंद्राच्या प्रस्तावित एक देश एक निवडणूक धोरणाविरुद्ध 14 फेब्रुवारी 2024 रोजी ठराव मंजूर केला. याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कोणतं असं राज्य आहे ज्याने असा विरोधी ठराव मंजूर केला, तर त्याचं उत्तर तामिळनाडू राहील. अशा पद्धतीचे आपण नोट्स देतोय. ज्या मुलांचा करंट अफेअर्सचा अभ्यास झालेला नाही ते ही बॅच घेऊ शकता मित्रांनो. ज्यांचं वाचून झालेलं व्यवस्थित त्यांनी आहे तोच अभ्यास करायचा आहे. पण ज्यांचा झालेलाच नाही, कारण करंट अफेअर्स खूप महत्त्वाचा आहे, पास होण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. तुम्हाला एवढं सांगतो की याच्यामधून तुम्हाला मी 15 पैकी 15 नाही म्हणत, पण 9-10 क्वेश्चन तुमचे नक्की बरोबर येते. कारण बघा, समाज कल्याणला आमचे 10 पैकी 7 प्रश्न आले होते, राज्यसेवेला 15 पैकी 13 प्रश्न आले होते, आणि कंबाईनला सुद्धा अशाच पद्धतीने डेटा कव्हर केला आहे का ज्याच्यामधून तुम्हाला ॲटलिस्ट 15 पैकी 9 ते 10 क्वेश्चन तुम्हाला हमखास बरोबर येतील. ठीक आहे, डेटा कमी, लवकर वाचून होईल, आणि 9-10 क्वेश्चन बरोबर येणं म्हणजे कंबाईनमधला खूप चांगला डिसेंट स्कोर असतो करंट अफेअर्समधला. ज्या मुलांचं झालेलं नाही ती ही बॅच घेऊ शकता. आणि जर तुम्हाला बॅच घ्यायला काही अडचण आली, आता स्वाध्याय अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, जर बॅच घ्यायला काही अडचण आली तर आपला हा नंबर आहे 95-55-22-15-84. ह्या नंबरवर कधी पण तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या मनामध्ये जी पण शंका असेल बॅच विषयीची, PDF विषयीची, व्हॉटएव्हर, ती तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, पुन्हा एकदा रिपीट करतोय की ही बॅच म्हणजे आत्ता अशाच मुलांनी बॅच घ्या की ज्यांचं करंट अफेअर्सवर कॉन्फिडन्स येत नाही, रिवाईज होत नाही, काहीच वाचलेलं नाही. ती बॅच घेऊ शकता आणि तुमचा करंटचा स्कोर वाढू शकता. ठीक आहे, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा पूर्ण स्वाध्याय अकॅडमीच्या टीमकडून. मी आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.